तुमची गटबची परीक्षा पार पडलेली आहे 2025ची आणि त्या गटबच्या परीक्षेमधले जे आन्सर की आहे, संभाव्य आन्सर की म्हणू आपण, काही 1-2 प्रश्न चुकू शकतात, आयोग सुद्धा काही 4-5 प्रश्न रद्द करेल, त्याच्यामुळे म्हणजे 99% करेक्ट असेल आन्सर की. तर या आन्सर की मधले बघा की भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत. सोबत वेगळी तुम्हाला कंप्लीट आन्सर की पण मिळेल. तिकडे तुम्हाला इतिहास आणि राज्यघटनेचे प्रशील सर तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतील, सायन्सचे रिजनिंग मॅथचे रुपेश सर, करंट अफेअरचे कुणाल सर, असे वेगवेगळे एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मिळेल. म्हणजे संपूर्ण पेपरचं एक्सप्लेनेशन मिळेल तुम्हाला, त्यातल्या त्यात संपूर्ण आन्सर की पण मिळेल. तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ न घालवता बघा की आपण जॉग्राफी म्हणजे भूगोलाचे प्रश्न 10 प्रश्न भूगोलाचे दिसत आहेत तुम्हाला, अर्थशास्त्राचे 15 प्रश्न दिसत आहेत, त्यांचं आपण डिस्कशन करू. आता याच्यामध्ये डी सेट घेतलेला आहे आपण. बघा की तुम्हाला वाटतंय की असंच रेग्युलर आपल्याला व्हिडिओ येत राहावं, त्याचबरोबर डेली अपडेट येत राहावं. म्हणजे आपण ठरवलेलं आहे आम्ही की प्रत्येक सब्जेक्टचे चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यावरचे PYQचं एक्सप्लेनेशन ते पण व्हिडिओ बनवायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असतील. त्याच्यामुळे बघा की जास्तीत जास्त संख्येने लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकू. तर डी सेट मधलं बघा की साधारणतः 11व्या प्रश्नापासून तुमचा भूगोल सुरू होत आहे. 11व्या प्रश्नापासून जे भूगोलाचे प्रश्न आहेत, काही प्रश्न थोडेसे मॉडरेट लेवलचे होते, काही थोडे कठीण वाटत आहेत, कारण मल्टिपल स्टेटमेंट वाले प्रश्न होते. म्हणजे भूगोलामध्ये, इतिहासामध्ये, राज्यघटनेमध्ये तुम्हाला साधारणतः अ, ब, क, ड असे 4 स्टेटमेंटचे प्रश्न दिसतात. कंपॅरेटिव्हली सायन्समध्ये 1 लाइनर प्रश्न असतात, अर्थशास्त्रामध्ये मिक्स असतं, करंट अफेअरमध्ये सुद्धा मला मल्टिपल स्टेटमेंट वाले क्वेश्चन्स दिसत आहेत. तर बघा की या 11वा प्रश्न आहे, रायरेश्वर पासून सिंगणापूर पर्यंत असलेल्या रांगेला शंभू महादेव रांग म्हणतात. म्हणजे आता शंभू महादेव जे पर्वतरांग असेल तुम्हाला तिकडे सांगली वगैरे या जिल्ह्यामध्ये ते शंभू महादेव पर्वतरांग दिसेल. तर म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात शेवटची पर्वतरांग, म्हणजे आपण म्हणतो ना वरती सातपुडा, मग सातमाळा, मग त्या ठिकाणी अजिंठा आणि त्याचबरोबर तिकडे शंभू महादेव. तर पहिलं स्टेटमेंट आहे की रायरेश्वर सिंगणापूर पासून पसरलेल्या रांगेला शंभू महादेव रांग डोंगररांग असे म्हणतात. आपण हा स्टेटमेंट बघा की पार्शियली करेक्ट वाटतो, पण आपण त्याला करेक्ट पकडू. सातपुडा पर्वतरांगेमुळे आता बघा की इथपासून हे 3ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. सातपुडा पर्वतरांग काय करते, नर्मदा आणि तापीचे खोरे वेगळे करते, तो स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट हा गोदावरी आणि भीमेला वेगळा करतो, तो पण स्टेटमेंट बरोबर आहे. गोदावरी आणि तापी नदी याच्या मध्यात कोणती, सातमाळा आणि अजिंठा रांग आहे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ बघा की आपण ब क ड घ्यायला गेलं तर ब क ड आपल्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी असेल. तर 11व्या प्रश्नाचं उत्तर असेल चौथं, वरीलपैकी सर्व. आता बघा की या ठिकाणी खनिज विभागाचं नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीनुसार बघा की तुम्ही डायरेक्टली गुगल सर्च केलं तरी तुम्हाला गडचिरोली मिळेल. म्हणजे लोहखनिजाचे साठे साधारणतः सुरजागड वगैरे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की लॉयडचं माइन्स आणि सुरजागड हे खूप फेमस झालेलं आहे. गडचिरोली हळूहळू स्टील सिटी म्हणून डेव्हलप केलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलं की गडचिरोलीला आपण स्टील सिटी म्हणून डेव्हलप करू. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा फडणवीस साहेब त्यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे. तर याचं उत्तर असेल गडचिरोली. मग खालील विधाने विचारात घ्या. चिनाब नदी, आता बघा की झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या बघा की कुणाच्या उपनद्या आहेत, कुणाच्या सिंधू नदीच्या उपनद्या, डाव्या तीरावरच्या उपनद्या म्हणतो आपण. त्या डाव्या तीरावरच्या सिंधू नदीच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि त्याच्यावरती झास्कर. तर याच्यामधल्या बघा की झेलम सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी, आणि इकडे सिंधू नदी भारताच्या बाहेर उगम पावते आणि इकडे सतलज नदी सुद्धा भारताच्या बाहेर उगम पावते. तर याच्यामध्ये बघा की चिनाब नदी ही झोजिला खिंडीजवळ उगम पावते म्हणते. तर झोजिला खिंडीजवळ चिनाब नदी उगम पावत नाही. तर झोजिला खिंडी म्हणजे कुठल्या खिंडीजवळ, तर बारा लापचा पास म्हणतो, खिंड ज्याला आपण म्हणतो पास म्हणतो, बारा लापच्या पासीजवळ काय की ते चिनाब, म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास. तर झोजिला खिंडीजवळ साधारणतः झेलमचं उगम स्थान आहे. तर चिनाब ही 12 लापच्या जवळ उगम पावते. रावी नदी रोहतंग पास, ते एकदम बरोबर आहे. सतलज नदी भारताच्या बाहेर उगम पावते. म्हणजे UPSC मध्ये प्रश्न बनवला होता की इंडस, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज याच्यापैकी भारताच्या बाहेर उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या. तर पहिली सिंधू नदी भारताच्या बाहेर उगम पावते आणि त्याचबरोबर शेवटची सतलज नदी भारताच्या बाहेर उगम पावते. तर सतलज नदी राकस सरोवर, राकस तलावाजवळ उगम पावते. राकस तलावाजवळ म्हणजे कैलास रेंज म्हणतो आपण, मानसरोवर जवळ राकस लेक आहे, त्याच्यामध्ये सतलज. तर याचं उत्तर काय असेल, तर याचं उत्तर असेल ब आणि क. तर ऑप्शन कोणता आहे, ब आणि क, तर तिसरं. याचं उत्तर आहे तिसरं, ब आणि क. त्यानंतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत, म्हणजे काय, कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. साधारणतः नद्या ज्या ठिकाणाहून नद्यांच्या उपनद्या आणि येऊन मिळतात आणि जो एरिया बनतो त्याला कॅचमेंट एरिया म्हणतो. जसं आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो तर वरचं आपल्या घराचं छत हा काय, तर कॅचमेंट एरिया. तर बघा की सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन लँड यूज आणि प्रोडक्शन, ऑब्व्हियसली एक जनरलाइज क्वेश्चन आहे.
म्हणजे याच्यामध्ये म्हणतो की भूमी उपाययोजन आणि उत्पादन पर्याप्त वाढ करणे. दुसरं वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे संरक्षण करणे. ऑब्व्हियसली दोन्ही आहेत. तिसरं काय म्हणते गुंतवणूक कमी करा आणि त्याचबरोबर उत्पादन खर्चात वाढ करणे. गुंतवणूक वाढायला पाहिजे आणि उत्पादन खर्चात कमी व्हायला पाहिजे. तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे अ आणि ब जर करेक्ट विचारलं तर कोणतं अ आणि ब. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपण या ठिकाणी जातोय ते म्हणजे बघा की खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. कामठी कोळसा क्षेत्र आंब. आता बघा की तुम्ही आंब आणि अंबा नदीमध्ये कन्फ्युजन होते. तुम्ही जर म्हटलं अंबा नदी तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये तिकडे म्हणजे कोकणामध्ये तुम्हाला अंबा नदी दिसेल. तर अंबा नदी आणि आम नदी याच्यामध्ये फरक आहे. आम नदी खूपदा काय की आम नदी एक छोटी नदी आहे. आम नदी म्हणजे आपण इथं कन्हान नदी म्हणतो ना, कन्हान नदीची उपनदी आम नदी, तर वैनगंगेची उपनदी आम नदी असं म्हणू शकतो आपण. तर आंब नदी हे साधारणतः उमरेड भागामध्ये, उमरेडचं जे WCL माइन्स आहे त्याच्यात असलेली ती नदी आहे आंब. आणि कामठीमध्ये कन्हान नदी, हे कुणाला माहिती आहे, म्हणजे कामठी आणि कन्हान, कामठी कन्हान फेमस आहे आमच्या नागपूरच्या भागामध्ये. तर पहिले कामठी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे, ते चुकीचं आहे. त्याच्या आधी काय पाहिजे तर कन्हान नदी पाहिजे. वर्धा खोरा कोळसा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचा विभागला एकदम बरोबर आहे. वर्धा व्हॅली आपण म्हणतो दॅट कोल्स डिपॉझिट डिव्हाइड्स इन द चंद्रपूर आणि यवतमाळ डिस्ट्रिक्ट. म्हणजे चंद्रपूर यवतमाळ हा साधारणतः कोळशासाठी सुद्धा म्हणजे काय की, आणि लोह खनिजासाठी गडचिरोली आणि चंद्रपूर इकडे यवतमाळ तुमच्या कोळशासाठी. त्याचबरोबर महाराष्ट्रात तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साह्याने बघा की कॅनडाच्या साह्याने अप्सरा, म्हणजे कॅनडाच्या साह्याने अप्सरा आणि सायरस ह्या दोन्ही कॅनडाच्या साह्याने आहे. म्हणजे याच्या ठिकाणी काय केलं, सायरस त्यांनी ब्रिटनच्या मदतीने दिलेला आहे. तर याच्यामध्ये स्टेटमेंट कोणते चुकीचे आहेत कोणते बरोबर आहे, तर पहिला चुकीचा आहे, दुसरा बरोबर आहे. त्याचबरोबर तिसरा चुकीचा आहे, चौथा बरोबर आहे. तर याच्यात त्यांनी काय विचारलेलं आहे की खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान ओळखा, तर पहिला कामठीवाला हा चुकीचा आहे. आता बघा की आयोग याला कशा प्रकारे घेतो माहित नाही, परंतु कामठी, कारण की आम नदी नागपूरच्या दक्षिण भागामधून वाहते. तर पहिला चुकीचा आहे, म्हणजे ये चुकीचा आहे. त्याचबरोबर वर्धा खोरा हा बरोबर आहे. त्याचबरोबर हा सी चुकीचा आहे. त्याचबरोबर डी चुकीचा आहे. तर म्हणजे याच्यामध्ये याचं उत्तर काय असेल, एसीडी. एसीडी आपल्याकडे उत्तर आहे, म्हणजे त्याचे उत्तर असेल तिसरं. त्याचं उत्तर असेल तिसरं. तर 15वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे तिसरं. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ दारिद्र्य उत्पादन डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र. तर बघा की हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, परंतु जर विचारलं की त्याचं सब सेंटर म्हणजे एक लखमपूर म्हणून आहे. लखमपूर हा ऍक्च्युली नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहे. लखमपूर साताना तालुक्यामध्ये, तर लखमपूर, तर हे बरोबर घेऊ आपण. साताना तालुक्यामध्ये लखमपूर. यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले, हे बरोबर आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय कुठे आहे, तर पुणेला आहे. म्हणजे मुंबईला होते म्हणे, तर नाही, पुणेला आहे. तर याचं उत्तर कोणतं असेल, अ आणि ब बरोबर. अ आणि बरोबर. तर बघा की ते मुंबईला होते असं कुठं आपल्याला आढळत नाही, परंतु जर त्याला सर्च केलं जर क पण देतील, परंतु आपण सध्या याचं उत्तर म्हणून आपण अ आणि ब बरोबर. तर आणि 17वा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवतो. तर साधारणतः बघा की या ठिकाणी मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आता याच्यामध्ये बघाल की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी काय कारण काय, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे मायग्रेशन आणि मुंबई शहर हे स्टॅग्नेशन. कारण की मुंबई शहरामध्ये जागा नसल्यामुळे लोक मुंबई शहरामधनं ठाणे, मुंबई उपनगर या भागामध्ये स्थलांतरित होत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असेल दुसरं. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर वैतरणा आणि तानसा. आता तुम्ही बघाल की कोकणातल्या नद्या वैतरणा, तानसा, उल्हासा म्हणजे जवळ जवळ दिसतात तुम्हाला वाहताना, परंतु वैतरणा आणि तानसा ह्या एकत्रित आहेत, परंतु ह्या उल्हास नदीच्या उपनद्या नाही. उल्हास नदी स्वतंत्र आहे, इकडे वैतरणा आणि तानसा या प्रकारे त्यांना येऊन मिळते. वैतरणा म्हणजे उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, ते चुकीचं आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदी. आता कृष्णा नदी वाहते त्या ठिकाणी बघा की खानापूर पठार तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये, ते सुद्धा बरोबर आहे. मन्याड नदी हे गोदावरी खोऱ्यामध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर बघा की पहिलं सोडलं तर ब आणि क बरोबर. ब आणि क बरोबर, याचं उत्तर आहे आपलं चौथं, ब आणि क बरोबर. म्हणजे नदीवर हा तुम्हाला प्रश्न दिसेल, कोकणातल्या नद्यावर, आणि इकडे ते द्वीपकल्पीय नदी आपण म्हणतो त्याच्यावर प्रश्न दिसेल. त्यानंतर बघा की कोपेनचं क्लासिफिकेशन, कोपेनचं हवामानाचं क्लासिफिकेशन. या ठिकाणी कीवर्ड लक्षात ठेवायचं बघा की ए म्हणजे ट्रॉपिकल, बी म्हणजे ड्राय डेझर्ट म्हणू आपण, सी म्हणजे काय म्हणू आपण सेमी एव्हरग्रीन किंवा आपण काय म्हणू आपण टेम्परेट, आणि डी म्हणजे कोल्ड, ई म्हणजे त्या ठिकाणी बघा की, आणि एच म्हणजे त्या ठिकाणी माउंटेन. तर अशा प्रकारे ते क्लासिफिकेशन जे करणार कोपेनचं क्लासिफिकेशन, त्या कोपेनच्या क्लासिफिकेशनानुसार बघा की आपण बी पकडलं इथं किंवा ए पकडलं, तर बी पकडलं तर तिथे डेझर्ट येईल. बी म्हणजे डेझर्ट. ए म्हणजे काय म्हणू आपण ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय भाग, आणि बी म्हणजे डेझर्ट. तर बी म्हणजे डेझर्ट, उष्ण वाळवंट, BWHW.
त्याचबरोबर सी म्हटलं. आता बघा की याच्यामध्ये उत्तर आपण जेव्हा पाहिलं बी डेझर्ट म्हटलं, बी डेझर्ट म्हटलं म्हणजे बीचं पहिलं, तर हे उत्तर असेल. याचा अर्थ CWG म्हणजे मेझोथर्मल. त्याचबरोबर DFC, डी म्हणजे काय त्या ठिकाणी कोल्ड आणि उष्णकटिबंधीय, म्हणजे उष्णकटिबंधीय. म्हणजे कोपेननी क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते अल्फाबेट सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर असेल पहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण चर्चा करतोय प्रश्न, भूगोलाचाच प्रश्न आपण चर्चा करतो महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत. महाराष्ट्राच्या पावसाळ्याच्या प्रारंभीला म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. त्यानंतर बघा की राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीचे, हे चुकीचं आहे. कारण की बघा की तिकडे सह्याद्री पर्वतामध्ये पडणारा पाऊस, सातपुड्यामध्ये पडणारा पाऊस, त्याचबरोबर इकडे पूर्वेकडे आपल्या पूर्व विदर्भामध्ये पडणारा पाऊस, त्याच्यावर काही व्हिजिटेशन हे कारण नाही. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे तेव्हा बाष्पीभवन सक्ता वाढते. त्याचबरोबर विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. तर बघा की ड तर एकदमच बरोबर आहे. आता या ठिकाणचं ब चुकलेलं आहे आणि यांनी काय विचारलेलं आहे, ब चुकलेलं आहे. काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. आणि डी, विदर्भामधून पश्चिमेकडे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. म्हणजे तुम्ही बघाल इकडे नागपूरपासून तिकडे गडचिरोली चंद्रपूर जर बघाल तर गडचिरोली चंद्रपूरकडे पावसाचं प्रमाण वाढत जाते. नागपूरमध्ये सरासरी 100 आणि गडचिरोली चंद्रपूरमध्ये सरासरी 130 सेंटीमीटर. तर डी बरोबर आहे. डी बरोबर आहे. तर मग या ठिकाणी बघा की याचं उत्तर असेल कोणतं, चौथं. याचं उत्तर असेल चौथं. म्हणजे काही असे प्रश्न 1-2 रद्दही होऊ शकतात. त्यानंतर येऊ आपण अर्थशास्त्राकडे. म्हणजे भूगोलाचे प्रश्न बघितले, त्यानंतर अर्थशास्त्राच्या प्रश्नाकडे जाऊ. अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला भूगोलाचे जवळपास 10 प्रश्न दिसले असेल. अर्थशास्त्राचे डी सेटमध्ये 20 पासनं डी सेटमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतात अर्थशास्त्राचे. ते कुठल्या भागापर्यंत, तर 20 पासनं 35 पर्यंत म्हणजे 15 प्रश्न तुमचे अर्थशास्त्रावर आहेत. आता 15 प्रश्न जे अर्थशास्त्राचे आहेत तर त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचे कंपॅरेटिव्हली काही प्रश्न सोपे होते, काही 1-2 प्रश्न कठीण होते. अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने 1997 मध्ये कर्जावरील उच्चतरी म्हणजे ऍग्रिकल्चर क्रेडिट विषयी गुप्ता समिती सोबत व्यास समिती पण होती त्या काळातली, परंतु गुप्ता समिती म्हणून आणि त्याचे चेअरमॅन सुद्धा गुप्ता, तर यांनी योग्य विचारलंय. तर अ आणि ब दोन्ही योग्य. या ठिकाणी अ आणि ब दोन्ही योग्य. भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक समावेशन म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो आपण, आणि त्यासाठी अंतर्दृष्टी म्हणून एक लॉन्च केलं. तर 8 जून 2023 अंतर्दृष्टी लॉन्च केलं 8 जून 2023. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातो, राजकोषीय तूट म्हणजे काय, तर सरकारचा जे काही एकूण खर्च वजा एकूण जमा म्हणजे राजकोषीय तूट. बघू ऑप्शन काय म्हणतात. सरकारी कर्ज वगळता सरकारचा एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती. आता एकूण खर्च एकूण प्राप्ती हे बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी सरकारी कर्ज वगळतात हे चुकीचं आहे. हा जर नसतं वगळता तर मग बाकी बरोबर होतं. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. भांडवली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक असतं म्हणता येणार नाही. मग महसुली खर्च व महसूल उत्पन्न याचे महसुली तूट म्हणू. यांनी विचारलं राजकोषीय तूट. तर याच्यामध्ये राजकोषीय तूट म्हणजे काय, तर यापैकी नाही. याचं उत्तर असेल यापैकी नाही. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणती अकाउंटिंगचे प्रिन्सिपल. आता बघा की हा प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा म्हणजे आता आयोग काय उत्तर देते त्याच्यावर बघू. अकाउंटिंगचे जे प्रिन्सिपल आहेत बघा की ॲक्युरल प्रिन्सिपल हा एक महत्वाचा प्रिन्सिपल अकाउंटिंगचा. त्याचबरोबर इकॉनॉमिक एंटिटी प्रिन्सिपल आहे, मॉनिटरी मेजरमेंट प्रिन्सिपल आहे आणि मटेरियलिटी प्रिन्सिपल. आता बघा की अ आणि क असं आपल्याकडे ऑप्शन नाही, कारण की यांनी करेक्ट ऑप्शन विचारलेला आहे. ए अँड सी आपल्याकडे ऑप्शन नाही. आता ए आणि सी आपल्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबोव आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता आयोग ठरवेल. बघा भारतात आता हे एकदम सर्वात सोपा प्रश्न म्हणून आपण 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर अरविंद पनगारिया. आणि 15व्याचे तुम्हाला माहितच आहे, 14व्याचे सुद्धा माहितच आहेत. अरविंद पनगारिया हे आपले 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. अरविंद पनगारिया नीती आयोगाशी निगडीत होते, काय ते तुम्हाला माहित आहे. त्यानंतर बँकिंग नियंत्रण कायदा म्हणजे काय की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1948-49चा. तर 49चा मध्यवर्ती बँक म्हणजे आरबीआयच्या नियमनाचे अधिकार. येचं काय असेल तर तिसरं. बँकांचं राष्ट्रीयकरण याचा उद्देश काय असेल, सोशल म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत, तर 12. त्याचबरोबर शाखा विस्तार झाल्याने शाखा विस्तारच्या बाबतीत म्हणजे याचं उत्तर बघा तुम्ही की जसं पहिल्याचं काय तर बँकिंग नियंत्रण कायदा काय म्हणून आपण, त्याचं उत्तर असेल तिसरं असलेलं ऑप्शन आपल्याकडे कुठला हा, तर बँकिंग नियंत्रण कायदा मध्यवर्ती बँकांचे नियमनाचे अधिकार. बँकांचं राष्ट्रीयकरण याचं कोणतं उद्दिष्ट आहे, सामाजिक उद्दिष्ट. त्याचबरोबर ठेवींचे अधिक संकलन म्हणजे सीचं कोणतं आहे या ठिकाणी, सीचं 2 आणि डीचं 4 शाखा विस्तार ठेवीचे अधिक संकलन. तर बघा तिसरं उत्तर आहे याचं. त्यानं जोड्या लावायमध्ये.
त्यानंतर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं 19 जुलै 1969 ला. एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही पाठांतर केलं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, ज्यांची ठेव किती होती 50 कोटीच्या वर ज्यांचे डिपॉझिट होत्या, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर 1980 ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांच्या 200 कोटीच्या वर ठेव होते त्यांच्या 6 बँकांचं. त्यानंतर केंद्र शासनाच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. आता याच्यामध्ये बघा की 2024 मध्ये त्या ठिकाणी 24% दाखवत आहे. तर आयोग 23 किंवा 22 याच्यापैकी एक उत्तर देईल. तर आपण 23% म्हणजे 23 हा उत्तर या ठिकाणी बरोबर समजू. 28व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर 23. त्यानंतर बघा की 28 नंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. अटल इनोव्हेशन स्कीम हे केंद्र शासनाचा पुढाकार आहे. नीती आयोगाने इनोव्हेशन म्हटलं तर नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि अटल इनोव्हेशन मिशन हे बघा की त्याच्यामध्ये नाविन्यता आणण्यासाठी म्हणून आहे. तर याचं उत्तर आहे बोथ ए अँड बी करेक्ट. याचं उत्तर असेल तिसरं ए अँड बी करेक्ट. 21-22 मध्ये अन्नधान्य उत्पादन एक्झॅक्टली करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट. दुसरं सुद्धा स्टेटमेंट इथिओपियापेक्षा आपण जास्त आहोत ते सुद्धा करेक्ट आहे. दोन्ही विधाने योग्य आहेत, म्हणजे दोन्ही ए आणि बी योग्य आहेत, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती आरबीआय रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी म्हणजे त्याचं काय म्हणू आपण मॉनिटरी पॉलिसीचे क्वांटिटेटिव्ह यांनी क्वांटिटेटिव्ह विचारलं तर रेपो इज अ क्वांटिटेटिव्ह. रेपो रिव्हर्स रेपो आपण म्हणतो, तर बी हा रेपो हा त्या ठिकाणी उत्तर असेल. त्याचबरोबर डिस्क्रिमिनेटरी रेट ऑफ इंटरेस्ट रेट, क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम, ओपन मार्केट ऑपरेशन. तर याच्यात बी असलेलं उत्तर कोणतं आहे? तर ए आणि बी हे दाखवत आहे, बी आणि डी पण दाखवत आहे आपल्याला, ए अँड सी दाखवत आहे. कारण याच्यामध्ये बघा की ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे सरकार करतोय. त्याचबरोबर क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम असेल, डिस्क्रिमिनेटरी रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज ऑन द सर्टन टाइप्स ऑफ द ॲडव्हान्सेस, ते काही त्याचं मॉनिटरी पॉलिसीचं काही की साधन नाही. रेपो रेट तर एक साधन आहे. रेपो रेट आपल्याला कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय तर आपण ए, बी आणि पहिला, तिसरा आणि चौथ्यामध्ये दिसतंय. तर याचं उत्तर आपण म्हणू की कोणतं राहील तर बी आणि सी याचं उत्तर असेल. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचं बघा 2022 भारताच्या काय म्हणू आपण इकॉनॉमिक सर्व्हे 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0. आता या ठिकाणी सुद्धा बघा की आयोग हा प्रश्न रद्द करतोय की काय ते, म्हणजे कारण याच्यामध्ये सब सेक्टरमध्ये मत्स्यपालन आहे, टॉईज आहे, परंतु मला व्यायामशाळा उपकरण किंवा पोलाद हे दिसत नाही. परंतु बघा की सी आणि डी केवळ असं आपल्याकडे ऑप्शन नाही, तर केवळ सी आणि डी आपल्याकडे ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आपल्याला वरीलपैकी सर्व या ठिकाणी करून यावं लागेल. कारण कोणता उपक्षेत्रांचा समावेश आहे आणि योग्य पर्याय उत्तरे विचारलेलं आहे त्यांनी. मग छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, नक्कीच भाववाढ होईल. कारण की जर अतिरिक्त पैसा छापला जाईल आणि लोकांकडे पाठवला जाईल तर म्हणजे तुमच्या खिशात 10 रुपये तर 15 रुपये आले तर नक्कीच दॅट विल लीड्स टू द इन्फ्लेशन. भाववाढ त्या ठिकाणी होण्यास कारणीभूत ठरेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 34वा, तो म्हणजे कलम 112 तुमचं बजेट, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट बजेट. त्यानंतर शेवटचा म्हणजे बघा मधल्या कलमांनाही माहित असलेलं तरी शेवटचं आर्टिकल बघा 280 वित्त आयोग. तर पहिल्याचं 1 आणि चौथ्याचं 4, पहिल्याचं 1 आणि चौथ्याचं 4 असलेलं कुठलं आहे तर दुसरं. तर पहिल्याचं 1 म्हणते अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट 112, लेखा अहवाल 151, 267 आकस्मिक खर्च निधी आपल्याला माहित आहे, त्याचबरोबर 280 वित्त आयोग. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण की विच ऑफ द ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. बघा की कराविषयी आपण म्हणतो की खूपदा काय म्हटलं जातं की गरीब लोकांवर कमी कर लावा, श्रीमंतावर अधिक लावा, पण ते सुद्धा एक निगेटिव्ह प्रोग्रेसिव्ह टॅक्स इज कन्सिडर्ड ॲज अ निगेटिव्ह इन नेचर ॲट इंटरनॅशनल लेवल. कारण की जो मेहनत करतो त्याच्यावर तुम्ही पेनॉल्टी लावता आणि आडस करणाऱ्याला सूट देता. परंतु ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल नुसार हे दोन्ही बरोबर असतील. हाय इन्कमला जास्त टॅक्स लावायचा आणि लो इन्कमला कमी टॅक्स लावायचं. बोथ ए अँड बी करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण 36वा प्रश्न, जागतिक संगीत दिन. तर हा तुमचा करंट अफेअरचा प्रश्न असेल. करंट अफेअरच्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन तुम्हाला कुणाल सर घेऊन येतील. या ठिकाणी बघा की आपण भूगोल आणि अर्थशास्त्राच्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. त्याचबरोबर तिकडे इतिहास आणि इतिहासासोबतच तुमचं राज्यघटनेचं एक्सप्लेनेशन घेऊन येतील, ते म्हणजे प्रशील सर. त्याचबरोबर कुणाल सर करंट अफेअरचं एक्सप्लेनेशन घेऊन येतील आणि रिजनिंग मॅथ्स आणि सायन्स एक्सप्लेनेशन घेऊन येतील रुपेश कराडे सर. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईफ इज ब्युटिफुल, मेक इट मोर ब्युटिफुल. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.